shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। रटाळ आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हासवर विनोदाच्या कुंचल्यानं हास्यरंग भरण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आपल्या प्रसन्न अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी गुणी अभिनेत्री अर्चना निपाणकर आणि आपल्या सुपरहिट गाण्यांवर कधी आपल्याला थिरकाला लावणारा तर कधी डोलाला लावणारा टॅलेंटेड गायक राहुल सक्सेना। नुकत्याच सोनी मराठीवर सुरू झालेल्या सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत अर्चना गायक स्पर्धक म्हणून तर राहुल तिचा मार्गदर्शक म्हणून आपल्याला दिसतायत। तुम्हाला या सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आता आपण पाहणार आहोत एका फॅमिली कॉम्पिटिशनची तयारी, जी आपल्याला दाखवतात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब। वा दादा वा, वा दादा काय, वा दीदी वा, वा दादाचं कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडे आहे। तिकडे तिकडे वा दादा वा दादा वा दादा वा दादा, बाकी सगळे येडेच आहेत ना इकडे। मला माझ्या बहिणीचं सुद्धा कौतुक आहे। वा दीदी वा, इतका भारी डान्स झालाय ना। आता असं झालंय ना, कधी गौरव येईल, कधी मी त्याला शिकवेन। तू बघ हा, या सोसायटीच्या बेस्ट कपल कॉम्पिटिशन मध्ये आपण आज जिंकणार। बाई सवाल, ये 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 इचिक पिचिक इचिक पिचिक। बरे ना, घर बांधलंय, फक्त दरवाजा बांधायचा राहिलाय। अरे बापरे, कॉलेज मधला इंतजाम। अरे सकाळी गेलो तेव्हा हे घर होतं, आता आलो तर डायरेक्ट गोडाऊन झालंय। हे साखरेचं पोत इथे कसं काय आलं? जिजू जिजू, तुम्ही माझ्या जाडेपणावरून मला बोलायचं नाही हा. माझ्या जुळ्या बहिणीचा लाडका नवरा आहे म्हणून मी ऐकून घेते। हा, तुम्ही दोघी जुळे? अरे जवळ जिल्हा धुळे। तुम्ही माझ्या जाडेपणावरून मला बोलू नका। मी आत्ताच्या आता इथून निघून जाईन। जा मग। चुलबुल बाय। नाही नाही, झुळूक दीदी। काय नाव आहे तुमची? हिचं झुळूक, तिचं चुलबुल, कुणी ठेवली तुमची नावं? आमची नावं आम्हीच ठेवली आहेत। फार घाणेरडी ठेवली। गौरव एक मिनिट हा, हे बघ आम्ही दुसरी पासून करत आलो डान्स, आता तुला सुद्धा करायचा आहे। अरे तुम्ही दुसरी पासून करत आलात ना, तर तुम्ही दुसरीतच आहे, तिसरीत कधी गेलाच नाहीत। जिजू नीट बोल ग, ते जीजू नसते, जीजू असते। हे बघ, खाली ना बोर्डवर लिहिलेलं फॅमिली कॉम्पिटिशन, आणि झुळूक दीदी आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे की नाही, सो ती आपल्या बरोबर नाचणार आहे। मला बाकी काही ऐकायचं अगं पण नाही। तुला कळतंय का, आपल्या दोघांचा आहे तो कपल डान्स आहे, कळलं का? दोघांचा असतो तो कपल डान्स, तिघांचा असतो तो ट्रिपल। भैया मागूया, तुम्ही प्लीज शेजवान चटणी टाकायला सांगा प्लीज, मला खूप आवडतं। बघितलं, ट्रिपल बोलल्या बोलल्या राईस दिसला, डायरेक्ट खायचं बोलते यार ही। हा अगं मी डान्स बद्दल बोलतोय, कपल डान्स बद्दल। शिवाली सांगायला झुळूक दीदी ऐक ना, हे पण आपण करूया, आम्हाला माहिती आहे तो। मी नाही नाचणार, मला नाही जमणार यार। जिजू तुम्ही नाचू शकाल ना जिजू? सांग ना यार हिला। गो प्लीज ना, यू कॅन हा, यू कॅन yes, 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 yes. मला मारताय का मसाला कुटताय? चांगला तर डान्स आहे ना जिजू। कसला चांगला डान्स बसवलाय तुम्ही दोघे, एकमेकांना मिरर करत नाचताय। मला असं वाटतं मी दुसऱ्यांच्या स्किट मध्ये एंट्री घेतलीये। तसंच आहे ते, आम्हाला पण सांगितलंय आमच्या स्किट मध्ये गौरव येणार आहे म्हणून। हा, काल एका असिस्टंटने विचारलं गौरव मोरेच्या स्किट मध्ये कोण आहे, तर त्याला प्रोडक्शन हाऊसने काढून टाकलं। म्हणाला गौरव मोरेला मान देणारा माणूस आमच्या शो मध्ये नकोय। त्याला काढला मग? एवढं डेंजर आहे? हो, नाचतो मी या। गौ गौ गौ, फक्त नाचायचं नाहीये, मग? बाकीचे राऊंड सुद्धा आहेत। दीदी आपण नंतर करूया का डान्सची रिहर्सल? हे मस्त, हे मस्त, नंतर करूया, नंतर। तुझ्या बहिणीला सांग नंतर करूया बस। आधी ना आपण ते बाकीचे राऊंड आहेत त्याची रिहर्सल करूया। नंतरचा राऊंड तर असला भारी आहे ना। ये 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 इचिक पिचिक इचिक पिचिक। ए असं करू नको, तुझी किडनी मांडीत येईल। जिजू चल चल चल, हे बघ ना। जिजू नंतरचा राऊंड तर एकदम भारी आहे। काय? हरभऱ्याचा राऊंड आहे। म्हणजे तुझा राऊंड? गौऱ्या, काही
काय करायचं माहितीये का हा. तू हरभरा धरायचा हा. आहे मी किंवा दीदी असं सुईतून तो ओवणार. एक मिनिट थांबा पहिलं कन्फर्म करा तू की दीदी. जुळूक दीदी तूच कर मी स्थिर राहते. मी करू कर. ही नाव आहेत ना हायवेला लावून मारून टाकली पाहिजे. चूक, चूक. द्या द्या. हरभरा हा याला छोले म्हणतात ही हरभरा म्हणते. रेडी रेडी जुळूक दीदी 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 जुळूक दीदी. अरे का अक्कल बी काय केलं? जिजू जिजू छातीत भाला घुसवतात ना तितक्या ताकदीनं सुई घुसवली का माझ्या बोटात. जिजू जिजू बघू इथे. जिजू सॉरी जिजू. नको बोलू जिजू ते विंचू विंचू ऐकू येते मला. गौऱ्या तुला ना काडीची अक्कल नाही. एक नंबरचा माठ आहे तू आणि तू नको सॉरी बोलू आणि आता उपकार कर. सॉरी ए कोळशेवाडीची गंगा रानावर गौऱ्या अंगठाय तो माझा लागलाय तिथं. हे बघ आता ना तू कोणत्याच राऊंड मध्ये खेळू नको. नाही खेळत मी. शेवटच्या राऊंडला ये. मर टाका मला मारून. शेवटच्या राऊंडला तेवढं तरी जमेल ना. शेवटचा राऊंड हा मला माहिती आहे. काय आहे प्रत्येकाने एकमेकांच्या बायकांना उचलायचं. सॉरी मी फॅन्टसी बोलून गेलो. प्रत्येकाने आपापल्या बायकांना उचलायचं. हे मला येतंय. माहितीये ना हा, हे मला येतंय. करा जमेल का तेवढं. 100% यार मी करणार ती करणार. हा. मी तुला ना राऊंड सांगते हा थांब. हा लवकर लवकर. तू नको जमेल 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 जिजू जमेल तुम्हाला. हे बघ इथे मी बकेट ठेवणार आहे. हा. हा फुगा माझ्या हातात असणार. हा. तुम्ही मला उचलायचं तिथून इथे आणायचं मग मी हा फुगा असा बकेट मध्ये टाकणार. एवढंच आहे ना हो. बस करतो मी. याच्यावर लॉकडाऊन केला पाहिजे. किती लोकांना गाडी पाठवते ही? बघितलं हे तू- जिजू. हा, हा. जिजू मी काय म्हणते काय? हे ना आपापल्या बायकांना ना कोण पण उचलेल. हा आपण काहीतरी वेगळं करूया ना जिजू. चालेल ना करतो ना मी वेगळं. काय हिला सांगतो मला उचलायला. नाही 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 जिजू मग अजून काहीतरी भारी असलं पाहिजे. लोक बघत बसली पाहिजे. काय करायचं ते तर सांग मग. जिजू हा तुम्ही मला उचला. हे त्यापेक्षा मी हा सोपा उचलेन काय. हो, काय कशी कमाल idea? idea आहे, काय कमाल idea आहे, जुळून दीदी. पिचिक 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 क्या बात है ये पहलवान जीत गया. गौरव, आणि तू ना गौ गौ नको म्हणू ग. ते काय ते विचित्र वाटतंय मला. जिजू जिजू आवडली ना तुम्ही मला उचला. सोसायटीतली लोक फक्त बघतच बसतील. काय दंगा होईल माहितीये तुम्हाला क्या जिजू. बात दंगा आहे. नाही होणार ग. सगळी माझी तयारी करतील मला पोचवायची. नाही जिजू तुम्हाला जमेल जिजू जिजू प्लीज दाढ काढली का गो. जिजू अरे हिचा हात बघला बाबा केवढा. प्लीज नको ना ग. आणि जिजू हा. अशी साली आधी घरवाली असते ना. बरोबर आहे पण तू अर्धी सोसायटी आहेस. गौरव यार इकडे प्लीज प्लीज गो प्लीज बाबूडी प्लीज ना माझ्यासाठी एक राऊंड तरी जिंकूया. दीदी तयार आहे. हा तयार आहे. हो. हा मारून टाकल मला. गो प्लीज ना एक तरी राऊंड मध्ये आपण जिंकूया ना. अगं चुलबुल ह्या राऊंड मध्ये आपण नाही जिंकणार. मग? ह्या राऊंड मध्ये फक्त तो जिंकेल. मी जसं हिला उचलला ना तो लगेच मला उचलेल. जिजू जिजू प्लीज ना प्लीज आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करूया म्हणजे आपण जिंकू प्लीज एकदा. नको रे जी फुलं तुम्ही डोक्याला लावलीत ना तीच माझ्या फोटोला ठेवायला लागतील रे. जुळूक दीदी, जुळूक दीदी, ते जमेल, तयार आहे, जमेल. रेडी तयार आहे. रेडी 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 उचला माझ्यासाठी. उचला. काय? हळू 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 मग हळू नीट नीट अरे मग, रेडी अरे, come रेडी 1 2 Yeah, गौरव, come on. उचला उचला जमेल यू कॅन डू इट. काय झालं जिजू. गौ गौ काय झालं गौ. काय नाही गव्हाच्या चपात्या झाल्या. जिजू जिजू प्लीज एकदा प्रयत्न. बाप, मरतो का काय मी. चुलबुल जिजूंना एवढं पण जमत नाही यार. जुळूक दीदी मला वाटतं आपण हरणार आहे कॉम्पिटिशन. नाही 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 आपण नाही हलणार. नाही, नाही. जिजू 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 या गौ जिजू या ना. नाही आता नाही करत. आता तुला आपण 135 किलोग्रामची शपथ आहे. जिजू या जिजू या ना. आपण ना अजून काहीतरी वेगळं करूया जिजू. नको वेगळे करायला ग. हे जाम इंटरेस्टिंग आहे. हे तर म्हणजे आपण जिंकणार म्हणजे 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 जिजू मी तुम्हाला उचलते. अरे तू मला उचलणार रे. क्या बात आहे जुळूक दीदी कमाल इंटरेस्टिंग आहे सुचलंय, इंटरेस्टिंग कमाल, आहे. कमाल. ये इचिक पिचिक इचिक पिचिक बम. आवडली ना आवडली. कमाल आहे Ready? कमाल. तिला घरी कमाल पाठव. जुळूक जिंकणार. दीदी. कमाल Yes, जुळूक आपणच दीदी. जिंकणार. एक मिनिट, फुगा दे, एक फुगा मिनिट. गौ गौ पकड जुळूक दीदी गो. जिंकणार.
You can, जिंकणार you can, जिंकणार you can, रेडी you एक can. 2 या जुळूक दीदी 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 वा वा दंगा घातलात तुम्ही. हिचं नाव झुळूक आहे हे जिथे कळलं तिथेच मी संपले. कमाल, मजा आली. सई, चुलबुल झुळूक आणि जिजू खूप मजा आली. आणि गौरव, मला आज खूप आनंद झाला की वनीने तुला उचललं आणि बादलीत टाकलं. फार बरं वाटलंय. ॲसिडिटीची गोळी घेतल्यावर कसं थंड वाटतं तसं वाटलं रे गौरव. तुमच्या दोघींची जोडी खूप आवडली. खूप मॅडनेस होता त्या जोडीमध्ये. पुन्हा एकदा बघायला आवडेल तुम्हाला दोघींना एकत्र. मजा आली गौरव. आज पोरीने तुला काही टिकू दिलं नाही हे बघून मला फारच आनंद झालाय. गो गर्ल्स, गो गर्ल्स. प्रसादा. गोरे, शिवालीच्या नवऱ्याचं कॅरेक्टर म्हणून तू काहीच करणं शक्य नव्हतं. बरोबर, ते आहे ते केलं. चांगली होती कॉन्सेप्ट. तुम्ही दोघी फार गोड दिसताय त्या पांढऱ्या फुलांमुळे. फायनली वनिता, बऱ्याचदा तू स्किट उचलतेस, आज तू गौरवला उचललीस. मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, आता भर पावसात ढगांसोबत हास्याचा देखील गडगडाट होणार आहे. कारण या पावसात भिजायला येत आहेत विनोदाचा महावीर, चौघुल्यांचा समीर आणि चमचमती हास्य शलाका सुभेदारांची विशाखा. काय चाललंय तुमचं हे? अहो, कोण आहात? कोण तुम्ही? हो सॉरी सॉरी काय अचानक पाऊस आला ना त्याच्यामुळे तुमच्या छत्री शिरले. सॉरी सॉरी तुम्हाला चुकून धक्का लागला. अगं मी पडलात का तुम्ही? हो. सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे, आई आई ग, सगळे तुमचे कपडे पण ओले झाले. हो हो. सॉरी सॉरी ठीक आहे, सॉरी. मला घ्याल का जरा छत्री? हो अरे या ना, या 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 या. अगं बाई, आतले कपडे पण ओले झाले. काय करायचंय काय? आतल्या कपड्यांचं तुम्हाला काय करायचंय? थांबा ना जरा प्लीज. सॉरी हा बाई ग, सॉरी. माझ्यामुळे तुम्ही भिजलात. हो सॉरी. अहो नाही, एवढं काही नाहीये. ओके, ऐक, इतकं काही नाहीये. इतकं काही नाही. कसं उद्या निमोनिया वगैरे झाला आणि पटकन गेलात तर मला चुटपुट लागेल ना. तुम्ही काय बोलताय? आत्ता आपली ओळख झाली ना. निमोनिया होऊन मी जाईन बिन काय म्हणताय तुम्ही? नाही हो, कसं असतं ना, उगाच पादराला पावट्याचं निमित्त व्हायचं. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला कारण नसताना पावटा म्हणताय. मी पावटा म्हणताय तुम्ही. नाही नाही, मी तुम्हाला पादरा बोलले. हे करू नका, हेच करू नका तुम्ही. Sorry. आत्ता ओळख झाली ना. Sorry. जस्ट आलात ना माझ्या छत्रीत तुम्ही. सॉरी सॉरी मग तुम्ही मला असं जरा का म्हणता? सॉरी असं नका म्हणू. ते Sorry. वाईट, कानाला वाईट वाटतं ना. सॉरी बाकी. सॉरी. अहो काय, माझ्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ खरंच. म्हणजे मला ना खूप घाणेरडी सवय आहे. पटकनचे खरं ते बोलून टाकते मी. सॉरी. काय बोलला तुम्ही? नाही नाही काय प्लीज हा, म्हणजे काय काहीच नाही बोलले. जस्ट एक अनोळखी होता पण. हो हो. हाय ग, मी तुमच्या छत्रीत थांबते. हा चालेल ना? थँक्यू. सगळंच स्वतः ठरवलं असेल तर मग मला का तुम्ही विचारताय? थोडं तिकडे सरका ना, जरा भिजते मी हो, इकडे. मी तेच घेतोय, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडं तिकडे सरका ना. काय माझं ब्लाऊज भिजतोय ना इकडे. जरा सरका ना तिकडे. भिजते जरा. इकडे सरका ना जरा. सरका. हा, अहो, भिजते. हा जो मनगटाचा हात आहे ना, तो सोडून सगळा भिजलोय मी. माझी छत्री आहे ना, तुम्ही हे नका विसरू. मुळात मला एवढंच तुम्हाला सांगायचं. नाही काय हो, आधीच मी अंग चोरून उभी आहे ना. बघा ना, हे बघा. हे चोरलेलं अंग आहे तुमचं? हे चोरलेलं अंग आहे? ओरिजिनल अंग किती आहे? 50 छत्र्या अशा लावायला लागतील. एवढं मोठं आहे तुमचं? प्लीज यार, जरा शांत नाही बसा. अहो, ब्लाऊज ओला होतोय ना. आणि काय, ओले त्या सुंदर स्त्रियांकडे ना लोक फार वाईट नजरेने बघतात. ओले त्या कुरूप पुरुषाला कोण विचारत नाही. तुम्ही आत्ता मला कुरूप म्हणालात. तुम्ही आत्ता मला कुरूप म्हणालात. मी हो, चुकीचं आहे. हे नका म्हणू असं. मी तुम्हाला कुरूप बोलले? तुम्ही आत्ता कुरूप म्हणालात आत्ता मला. मी तू कुरूप आहेस असं म्हणाले मी? नाही,
असं नाही म्हणालात पण तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणालात मला. तुम्ही इनडायरेक्टली म्हणालात कुरूप आहे म्हणून. हे नका म्हणू. नाही हो, मी असं काहीच नाही बोललोय. छे कुरूप म्हणालात. अहो नाही, मी असं म्हणले की बाई तुमच्या छत्रीमुळे मला हुरूप आला असं म्हणाले मी. कुरूप म्हणालात तुम्ही. हो. आता आहे कुरूप तर आहे कुरूप. काय म्हणा तुम्ही? नाही काही हा. नाही. आरसा नाही वाटतं घरी याच्या. काय आरशाचं काय? नाही आरशाचं काय? नाही मी म्हटलं अरे आरसा नाही वाटतं टाकला पर्समध्ये ह्यात, मी असं म्हणाले. बाई ग, पाऊस फार वाढलाय नाही. बाई ग, आभाळ काळं कुठं झालं अगदी. छत्री बघताय तुम्ही आतून. आभाळ तिकडे आहे. सॉरी आत काळी काळी दिसणार ना छत्री. सॉरी गंमत केली. हे जॉबला कुठे म्हटलं? हा? जॉबला कुठे? हे MSJ सॉफ्टवेअर मध्ये आहे मी. ऑय बाई, हे MSJ फोफावले नाही. सगळीकडे आपले MSJ बिल्डर, MSJ हॉस्पिटल, MSJ लायब्ररी, MSJ पानटपरीवाला, सगळीकडे आपलं MSJ बाबा यांची. मज्जा आहे यांची, सगळीकडे MSJ. मी ऍक्च्युली MSJ कंपनीत मॅनेजर आहे. ओ, मी सिनियर मॅनेजर आहे. हे बोलायची गरज होती तुम्हाला? नाही अहो, तुम्ही पोस्ट सांगितली ना म्हणून मी पण पोस्ट सांगितली, बाकी काही नाही. आता आहे मी सिनियर मॅनेजर तर आहे ना, त्याला काय करायचं. पण MSJ कंपनीत आहात तुम्ही? नाही मी MSJ मध्ये नाहीये, मी गच्च डायपर्स लिमिटेड मध्ये आहे. गच्च डायपर्स लिमिटेड? गच्च डायपर्स? हा, ते मुलं शी करतात नाही, कसं सगळं गोळा होतं. अहो नको, हे दाखवू नका ते. लगदा होतं ना. अहो नका दाखवू ते. गच्च अहो डायपर्स. मला माहिती आहे डायपर्स कसे असतात. मला फक्त प्रश्न आहे, आश्चर्याचं वाटलं तुमच्या कंपनीचं नाव गच्च डायपर्स आहे का, याचं आश्चर्य वाटलं. हो, आधी तर चिंब डायपर्स होतं. चिंब डायपर्स? हो, म्हणजे काय झालं, 2 भावांची कंपनी होती, दोघांमध्ये भांडण झाली, मग एक वेगळा झाला. एकाने चिंब डायपर्स, मग बाबा तुझी चिंब आहे ना, मग माझी गच्च डायपर्स, म्हणून मग गच्च डायपर्स लिमिटेड सुरू केली. आणि मला ना ते गच्च हे नाव खूप आवडलं. गच्च डायपर, म्हणून मग मी त्या कंपनीमध्ये कामाला लागले. ऐक. वा, वा. छान आहे, म्हणजे तुम्हाला आवडलं. हो. बाय द वे, तुमचं नाव काय? हा, नाव काय तुमचं? नाही, मंदाकिनी. मंदाकिनी? मग बाहेर जा, भिजायची सवय असेल तुम्हाला. अहो, काय आहे? असं काय हो, म्हणता? सॉरी. टाळी देण्यासाठी छत्रीचा हात कसा घेता? हो. भिजले ना मी इकडे, हो, मूर्खासारखं sorry. काहीतरी. एक मिनिट, किती तुम्ही- भिजले, हे काय आहे? शी. मॅडम एक मिनिट, तुम्ही मला मूर्ख वगैरे म्हणू नका, कळलं का? मी छत्री तरी आणली आहे. तुम्ही छत्री तरी आणली आहे का मला सांगा. मी नाही आणत छत्री, म्हणजे? भिजते होती. म्हणजे? नाहीतर काय, मग काय, पुन्हा घरी गेल्यावर सुकवायला ठेवा, मग सगळं थेंब पाणीकडे सगळं साठतं, मग सगळं तळ, मग ते पुन्हा पुसा, केवढा कामाचा व्याप. म्हणून मग मी आणतच नाही छत्री. हे छत्री न आणण्याचं कारण जगातलं एकाला जरी पटलं ना तरी त्याचा काश्मीरा सिग्नलवर मुका घेईन मी. ओठाचा चंबू करून राहा उभे, बघा अहो, पटेल. गप्पा बसा. अहो भिजते म्हणून तुम्ही छत्री आणत नाही? नाही, अजिबात नाही आणत. कमाल आहे खरंच. कमाल काय कमाल, एक नाही कामं बायकाच्या राशीला, कळलं ना. 10 कामं अशी तोंड काढून उभी असतात, कळलं. माझा नवरा एका कामाचा नाहीये, एक काडी इकडची तिकडे करत दे. आळशी हो, मुलखाचा आळशी. काय करायचं, आपलं दुःख आपल्यालाच माहिती हो, लोकाला काय सांगायचं. पदरी पडलं आणि पवित्र झालं का आपलं काय. मी कशाला जगासमोर सांगू, तुम्हाला काय सांगितलं तुम्ही 4 ठिकाणी कराल, चोचा मारत फिराल, हिचा नवरा असा, हिचा नवरा तसा, तिचा नवरा तसा. मी कशाला सांगू, आपली ओळख आहे. नाही. मी कशाला सांगू, जस्ट एक छत्रीत आलात ना माझ्या मग तुम्ही. छत्री आले म्हणून काय झालं, छत्रीत घेतलं म्हणून काय झालं. माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते सांगू मी तुम्हाला. वा रे वा. अरे पण नकाच सांगू, मी कुठे सांगतोय सांगा नाही म्हणून. सांगणार, तुमच्यासारखी माणसं मला चांगलं माहितीये. काय बाई तुझा नवरा काय करतो, तुझी सासू काय करते, हे सगळं विचाराल आणि मग अवभर कराल. अरे पण मी कुठे विचारलंय, मला नको सांगूस ना तू. राहू दे राहू दे, माझा नवरा ना मला प्रिय आहे, कळलं ना. खूप आवडतो माझा नवरा, तुम्ही बसा जळत. अरे मी कशाला जळू तुझ्यावर, तुझा माझा संबंध तरी आहे का. छत्रीत त्यात घुसलीस तू माझ्या. काय एवढं छत्री 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 चाललंय हो बघापासून. जळला मेला ऍटिट्यूड, एवढीची तर छत्री आहे. एवढीशी छत्री म्हणजे? नाही, त्या मोठ्या मिळतात बाजारात लांब दांड्याच्या, त्या घ्यायच्या ना जरा. हे काय एवढीशी घेतली छत्री, 100 रुपये जरा जास्त घातली असते ना, ती चांगली छत्री आली असती. माहित तर चिंकूपणा गेला म्हणून, नाही तर दोघंही मागलो असतो एका छत्री. अरे पण दोघे माऊ अशी छत्री घेऊच का मी मुळात. अहो, मदत केल्याचं समाधान मिळतं. आता या छत्रीने काय होतं माहितीये का, ना तुम्हाला मदत केल्याचं समाधान मिळतंय ना, मी भिजायची राहतीये. अरे पण मला नाही करायची मदत तुला, कशाला जबरदस्ती पडतेस गळ्यात. बाई नाही करायची मला मदत तुला. बाई
शांत उभी राहा म्हणजे काय मी उड्या मारते का असं? अहो पाणी उडतंय माझ्या अंगावर एवढा काय कांगावा करता एवढा कशाला कांगावा करता आता पावसाचं पाणीच उडणार आहे का गटारचं पाणी उडणार आहे माझ्या अंगावर उडलं मी केला का कांगावा अगं चुकलं गा मी चुकलं काय ओरडलं काय? मी चुकलो मला आरडा करतात मगापासून अरे काय ताप आहे या माणसाचा छत्री आहे म्हणून बघावं लागतंय दुसरं काय ग बाई. नीट धरा ना ती छत्री अरे मेरी है वो हा मग मेरी है काय ग बाई रुमाल कुठे टाकला मी काय ग ओला गच्च झाला अगदी थोडा नीचे कर ना काय ग हो हे काय चाललंय तुमचं सुकेल ना तोवर जरा ही ड्राय बाल्कनी आहे का माझी अहो इथे काय काय करता हे तुम्ही खायचं एक मिनिट काय कर जरा खाली घ्या हा? असं लावू ना म्हणजे कसं खाता येईल आपल्याला अरे हे नकोय खायला एकच मिनिट भूक लागेल एवढं नाही थांबायचं आपण अरे हे काय केलं काय धर्मशाळा आहे का माझी छत्री म्हणजे अहो जरा वाळेल ना असं काय करता हो नको हे काढा तुम्ही अहो राहू दे ना नाही काढा तुम्ही. राहू दे अहो नाही एवढं सर. काय अगदी राहू दे ना वाळू दे मला ना माझी छत्री जाते. अहो राहू दे ना अरे काय ताकद आहे का काय या बाईची आता इरेलाच पेटणार हा? आहे हा? पावसा पाण्याचं तुम्ही मला असं उघड्यावर सोडून जाणार वा रे वा शाणेच दिसता राह इथे गपचूप उभे एकटी बाई इथं चालली आहे उभी राहिली चालली निघाली लगेच बरं का धोत्रे धोत्रे नाहीये चौगुले नाव आहे माझं मी आपलं रॅन्डम एक आपलं नाव कशाला घेतलं रॅन्डम माहिती नाही तर बसत रॅन्डम कशाला घेतलं कसं होतं ना म्हणजे बोलू नये आता पुरुषाला जर नाव विचारलं ना तर पुरुषाला वाटतं की अरे बाबा ही बाई आपल्यात इंटरेस्ट घेते म्हणून मग नाही विचारलं नाव टपून असतात मेले पुरुष अरे मी कुठे टापून आहे का मी टापून बसलोय मी दिसतं तर तसेच आहे नाहीतर काय आता भिजलेली मंदाकिनी दिसली की तुमच्यातला राजीव कपूर जागा होईलच अरे कुठे राजीव कपूर आहे माझ्या राजीव कपूर माझ्यात कुठे राजीव कपूर आहे सगळंच कसं सेम करता हो असं असं हा, करून? करतो मी same. अरे राजीव कपूर आहे राजीव कपूर आहे तडतड तडतड मेली आल्यापासून कचकच घरी बायकोशी भांडायचं आणि इथे येऊन सांगायचं माहित- नखरे. माहिती आहे तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालं घरी बायको आहे माहिती आहे तुम्हाला कोण करणार तुमच्याशी लग्न चेहरा बघा ए झालंय लग्न कळलं ना झालंय लग्न माझं राहू. एक बायको आहे माझी शे, पाऊस काही थांबतच नाहीये नाही तर तुमचं तोंड सुद्धा बघितलं नसतं मी. पाऊस फार वाढलाय नाही अजून आहे अरे असं काय काय समोर बघा ना दिसतोय ना तो बाजूला कशाला घेताय हे एकदम लक्षातच नाही तुम्ही आलं का आला तुम्ही Sorry. नका ना येऊ सॉरी 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 द्या इकडे द्या ऐक काय बाई वारं आहे ऐक सांभाळा उडेल हे. नाही नाही म्हटलं सांभाळा वारं आहे ना खूप एखादा माणूस उडून जायचं तुम्ही उडून जाणार आहात या क्षणाला चक्रीवादळ जरी आलं ना तरी ते क्षणभर थांबेल तुमची ओटी भरेल पाया पडेल आणि निघून जाईल एवढ्या आहात तुम्ही अहो दिसलं बरं का दिसलं चक्रीवादळाचं घोंग 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 करत आलं माझी ओटी वगैरे भरली पाया पडलं आणि तुम्हाला उचलून घेऊन गेलं आणि मग छत्री अहो, गप्प बसा, छत्री माझी अरे खूप झालं यार तुझं मगातपासून डोक्यात जाते माझ्या बाई हळू हळू ओरडून माझ्या छत्री कशा आलीस तू अहो, हळू. किती ओरडते हा. जरा सांभाळा स्वतःला ते बघा गळ्यापासून डोक्यापर्यंत सगळ्या शिरा फुगल्यात नुसत्या हळू फुगले तर फुगले हळू तेरे को क्या करने का अरे, है? हळू हिंदी कशाला हाँ हाँ हिंदी का हिंदी हळू. ए, रिक्शा है रिक्शा रुको रिक्शा ए बालनाट्याची रिक्षा बालनाट्यातली रिक्षा कशी अशी असते का रिक्षा ड्र 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 करतोय ना मदत करतो तर करू दे ना. ये वर्धमान नगर जाएगा क्या नहीं नहीं उधर बहुत पानी भरता है अरे यार भाई ए, इधर है ना हो, जरा. जा. क्या इतना करता है जा ना यार लेट ए, इकडे आ ना जरा मला कशाला भिजवताय? अरे चल ना भाई अरे लेडीज है यार बहन समझ के लेके जाना उसमें क्या नहीं है साहब उधर बहुत पानी भरता है मेरा रिक्शा खराब हो जाएगा अरे नहीं रिक्शा खराब होएगा रे मैं बोलता नहीं तेरे को चल चल मेरा अरे यार चल ना यार हाँ उसमें क्या है ठीक है 100 रुपए दे दो कितना
₹100. तेरे वडील का वाढदिवस आहे क्या? 100 रुपये काय 100 रुपया? 80 रुपये होता तर मी अजिबात देणार नाही 100 रुपये 20 वगैरे. रुपयाची कशाला राड करताय? मी देतो ना 20 रुपये वरचे. कशाला का द्यायचे ना उगाच पैसे? पैसे काय झाडाला लागलेत का? अजिबात द्यायचे नाही, नाही. तसं हे नाहीये. असे पैसे आपण त्यांना देतो ना म्हणून हे शेफारलेत. अजिबात देणार नाही रे को. 80 रुपये में आने का है तो आओ नहीं तो फुटो. अरे मैं प्यार से बात कर रहे हो, ऐसे क्यों बात कर रहे? ये आंटी को समझाओ ना. आंटी किसको बोला नहीं, रे? मतलब- तेरी तो- आंटी बोलला. काय तू? आंटी काय तू कशाला काय छत्रीचं कौतुक सांगतो? काय करशील? आला मोठा आंटी म्हणतो बघापासून. ए, बस. ऐकते मैंने का? तेरी- आगाऊपणा तेरी चाललाय? तेरी वजह से तेरा मर तेरे को फान के नीचे. अरे मैं क्या करेगा? मैं- उगाच आपलं मगापासून ऐकून घेते तर अरे हिच्याकडे रेनकोट आहे. अरे ए बाई आहे. अरे थांब ना ए बाई आहे. सुपर हिट. क्या बात, किती हसवलं. सुरेख. बघा हासर असे काय म्हणतायत सई? सुसाट झाला परफॉर्मन्स. खरं तर ही दैनंदिन जीवनात घडणारी घटना आहे आणि ती अशी होऊ शकते याचा काही अंदाज नव्हता किंवा असं कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. त्याच्याबद्दल धन्यवाद. गौऱ्या अप्रतिम अप्रतिम. मला ते रिक्षाचं जे काय केलंस विशाखा तू ते फारच आवडलं. फार मस्त झाला परफॉर्मन्स. समीर दा एवढी एक्सप्रेशन्स तू कुठून काढतोस नवीन नवीन? म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो की तोच माणूस आहे ना, तीच एक्सप्रेशन्स देणार 4, पण तुझ्या बाबतीत असं होत नाही. रोज 400 नवीन एक्सप्रेशन्स बघायला मिळतात आणि त्यासाठी तुझं विशेष कौतुक. विशाखा मस्त, फारच सुंदर. शेवटी तू रेनकोट काढलास तिथे आम्ही संपलो. फार मजा आली. आणि आता तू मुका देणार म्हटलास म्हणून मी म्हणत नाही आहे, पण खरंच मलाही असं वाटतं की छत्रीने खूप पसारा आणि खूप डबल काम वाढतं म्हणून मी सुद्धा खूपदा छत्री घेऊन जात नाही. पण लेट मी टेल यू असा विचार करणारी लोकं आहेत. सुसाट परफॉर्मन्स, मजा आली. Thank you. प्रसादा. गौऱ्या, रिक्षा ड्रायव्हरच्या रोलमध्ये होतास तू, असं रुमाल बिमाल का नाही टाकलास? अरे हो सॉरी. पण गौऱ्यानी रिक्षा आणली म्हणून ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स सॉलिड झाला. ही जर का फिल्म असती तर मी एवढ्या टाईट क्लोजच्या शिवाय वाईड शॉट लावलाच नसता. इतका टाईट परफॉर्मन्स होता. तसूभरही मुवमेंट नव्हती तुमची. खूप वेळ तुम्ही एकाच जागी दोघं उभे होतात आणि एकाच जागी स्वतः उभं राहून दुसऱ्यांनाही खेळवून ठेवण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये ठासून भरलेली आहे. त्याचा तुम्ही दोघांनी या स्क्रिप्टमध्ये पुरेपूर वापर केलेला आहे. अफलातून म्हणजे काय सम्यात तू असं भिजवून टाकतोस तुझ्या वेगवेगळ्या प्रयत्नांनी. आणि खरोखरच कधी कधी असं वाटतं की तुझ्या छत्रीत घुसावं, काहीतरी तरी ते तुषार आपल्या अंगावर उडवून घ्यावेत. काय अफलातून विचार करतोस आणि काय विशाखा काय ताकदीची आहेस यार तू ॲक्ट्रेस म्हणून. फार कमाल, फार कमाल. मजा आली, खूप मजा आली. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत जे पाहुणे सहभागी झाले जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. राहुल, तुझ्याकडे येते आधी. याआधी तू अनेक रियालिटी शोजमध्ये स्पर्धक म्हणून पार्टिसिपेट झाला आहेस, त्यामुळे तुला स्पर्धकाची मानसिकता काय असते कॉम्पिटिशनच्या वेळी हे माहिती आहे. आणि या रियालिटी शोमध्ये तू आता मेंटॉर आहेस, त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. कसं बघतोस या 2 गोष्टींकडे? हाँ एक्चुअली एक नया एक्सपीरियंस है जिसमें अपना जो कुछ भी हमने एक्सपीरियंस लिया, जो कुछ भी हमने सीखा वो किसी के साथ शेयर कर रहे हैं. और जैसे मेरे गुरुजी कहते हैं कि ज्ञान बांटने से बढ़ता है जी. तो उस हिसाब से उसी प्रिंसिपल पे खाली मैं चल रहा हूँ और देख रहा हूँ कि भाई वो अच्छे से गेन करे म्यूज़िक का नॉलेज, म्यूज़िक का एक्सपीरियंस. और उसका जैसे आपने बोला ना कि वो एक एज अ कंटेस्टेंट जो एक धड़धड़ रहती है, मतलब जब हम लोग स्टेज पे होते हैं या परफॉर्मेंस स्टार्ट होने से पहले वो जो एक पल्पेशन आता है उसको आउट कर दो. सामने जजेस हैं, वो उनसे डर लग रहा है तो उनकी तरफ मत देखो, अपने गाने की तरफ फोकस करो. सो अच्छा एक्सपीरियंस है. मुझे कभी लगता नहीं था कि मैं एज अ टीचर या एज अ मेंटोर कभी काम करूँगा, तो मुझे भी बहुत कुछ सीखने को आ रहा है. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. नेहमी म्हणतो की माझ्या परफॉर्मन्सपेक्षा मला जेव्हा तू परफॉर्म करत असते तेव्हा जास्त टेन्शन येतं.
होय. अर्थात शिष्य असल्यामुळे कदाचित मी आता तुला हेच विचारणार होते की आता अभिनयाकडे सगळं कॉन्सन्ट्रेशन सगळं फोकस केला होता आणि आता अचानक सिंगिंग कॉम्पिटिशनकडे वळाली आहेस तर हे चॅलेंज कसं तू फेस करतेस? खरं तर मी लहानपणापासून गाणं शिकले. माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी तर तीच गाणं शिकवायची नाशिकमध्ये. सो मला असं वाटत होतं की मी म्हणजे रादर माझ्या घरीही सगळ्यांना असं वाटत होतं की माझं करिअर हे संगीतातलंच असेल. पण मग मी अभिनय क्षेत्राकडे वळले. सो आता या 5-6 वर्षात गाणं कुठेतरी मागे पडलं होतं. तर आज या सिंगिंग स्टारच्या निमित्ताने आज पुन्हा मी ते सुरू केलं आणि तेही राहुल दादाबरोबर. त्यामुळे प्रचंड गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्याच्यामुळे मी हळूहळू शिकतेय. अरे वा, क्या बात. मंडळी, लेखकानं लिहिलेल्या पंचला टायमिंगचा आहेर देऊन त्याची सन्मानानं रसिकांकडे पाठवणी करणारी रसिका वेंगुर्लेकर आपल्या मुलाला घेऊन आली आहे कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांच्या क्लासेसमध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मोसेडी क्लासेस. मोसेडी म्हणजे मोरे सेल्फ डिफेन्स क्लासेस. काय प्रसाद सर, आजकाल ना दादागिरी ना खूप प्रमाणात वाढलेली आहे. काय समजलं? त्याच्यामुळे स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी आणि स्वतःला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही इथे प्रशिक्षण देतो. काय समजलं? स्वतःलाच नाही, स्वतःला म्हणजे दुसऱ्यांना हे मी शिकवतो लोकांना. काय समजलं? काय आहे म्हणजे मी ना हे सगळं शिकवतो, हे प्रात्यक्षिक शिकवतो. काय माझं कामच आहे, हे सगळं मी शिकलेलं आहे. काय इन्क्वायरी झाली आहे माहिती आहे, लय इन्क्वायरी झालेली आहे. एक्सक्यूज मी, हॅलो, कशाडी क्लासेस इथंच आहेत का? कशिडी? हा, तुझ्या आयशीच्या भावाने कशिडी क्लास इथं ठेवला ना. अरे कशिडी घाट तिकडे पोलादपूर पासून सुरू होतो का नाही? ते माहिती हो. होय ना. हा. मोसेडी, हे बघा, मोसेडी मोरे सेल्फ डिफेन्स क्लासेस. ते इकडंच आहेत ना. मीच प्रोप्रायटर आहे का हा, नाही? मग मला तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तुम्ही हो. हो, तुम्ही नका ऍडमिशन घेऊ. हो, तुम्ही समोरच्या माणसाला घायल करा. म्हणजे समोरचा माणूस जर तुम्हाला मारायला आला ना, तर असा डोला जरी मिस केला ना, तर समोरच्याचं पाणी पाणी होईल. काय समजले? असं हा असं हा, हो, होय का? हा. हे बघा, मला नाही तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मग माझ्या लेकराला तुमच्या क्लासमध्ये घालायचंय. लेकराला? हा. आहे कुठे तुझं लेकरू? आहे ना. हा. दत्तू, तर हे माझं लेकरू दत्तू. हा. हे लेकरू हा. हा लॉटरीवर लागला का डाउनलोड करून घेतला होय? अहो, हा तुम्हाला सोबत नाही हो, तुमचा नोकर वाटतो. ओ, मोरे, काही बोलायचं नाही. हा. हे बघा, स्वसंरक्षणाचे धड द्यायचे म्हणून माझ्या लेकराला इकडे घेऊन आली. होय का? तुम्हाला सांगते मोरे, हा. अहो सगळ्याकडनं मार खाऊन घरी येतोय हो. काय रे? हा, तुला आई तुला टिफिन देताना रोज खाण्यासाठी, मग लोकांचा मार का खाऊन येतोस? टिफिन वरूनच मार खावा लागतो सर. म्हणजे शाळेतली मुलं माझा टिफिन घेतात हा. आणि मी द्यायला नकार दिला तर मला खूप मारतात. दत्तू, मी तुला म्हणलं होतं ना, अरे मार खाऊन येण्यापेक्षा देऊन टाकायचं टिफिन. दिला तरी मारतात. आधी का दिला नाही म्हणून मारतात हा? आणि मग परत मारतात जेवल्यावर. अगं बाई, असं का? तू भाजी नीट बनवत नास ना म्हणून. दत्तू, कुठं काय बोलायचं कळतच नाही तुला. एक मिनिट मला मूल कारण कळलंय की हा मार का खातो. तुम्ही भाजी नीट करत नाही. नाही म्हणजे नाही, असं नाही तसं काही नाही. हा, हे बघा, ह्याला डिफेन्स क्लासला तुम्ही घातला होय ना, हा. तुम्ही कुकिंग क्लास जॉईन करा. तो संध्याकाळचा माझा क्लास असतो का नाही? आता म्हणजे तुम्ही कुकिंग क्लास पण घेता? अहो, काय? वा वा मोऱ्या, अहो, काय काय करता तुम्ही? काय करता म्हणजे? अहो, मी समाजाचं केवढं देणं लागतो. अहो, प्रभाकर नावातच टॅलेंट आहे ना. आता इथं कोणच प्रभाकर नावाचा नाही म्हणून कोण बोलत नाही. अहो, दबाव आहे ना. काय ज्या बिली उचलल ना त्या बिली उसवल. काय समजलं? अयो. तुम्ही आधी तुमच्या मुलाचं काय तर सांगा. अहो तेच तर ना, म्हणजे सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे म्हणून मी त्याला इथं घेऊन आले. नाही. तुम्हाला सांगते, हा. अहो हा माझा मुलगा दत्तू, अहो खूप मार खातो. हा. खूप ठिकाणी, खूप वेळा, खूप प्रकारे खूप मार खातो. कारण नसलं तरी मार खातो, कारण नसलं तरी मार खातो. छोटे मारतात, मोठे मारतात, मुलं मारतात, मुली मारतात, कारण असलं तरी मारतात, नसलं तरी मारतात, पोलीस मारतात, गुंड मारतात, नित्य मारतात, नुसतं मारतात. हो, काय काळजी करू नका. असं शिकवतो ना, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. काय समजलं? आता कसं? आता मी काय म्हणतो, टट्टू नाही, दत्तू. हा, ते दत्तू. बघ काय आहे, बघ माझ्याकडनं खूप अशा ना टेक्निक आहेत शिकवण्याच्या. हा. त्यांना मी तुला हळू शिकवणार आहे. त्या सगळ्या टेक्निक आहेत ना, मीच निर्माण केलेल्या आहेत. काय समजलं? तर माझी पहिली टेक्निक काय आहे? टेक्निक
हे बघा आमची वैशिष्ट्य म्हणजे पहिलं काय आहे अटॅकिंग सरेंडर टेक्निक हे मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे. दत्तू नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. हा. हा ते अटॅकिंग सरेंडर टेक्निक काय आहे बरं? म्हणजे ते कसं आहे माहितीये का एखादा समोरचा बलाढ्य माणूस समजा आपल्याला मारायला आला तर आधी आपण अंदाज घ्यायचा त्याचा राग कुठल्या लेवलला गेलेला आहे. समजा त्यांनी अशा मुठी आवडल्या आपल्याला मारण्यासाठी अशा कचकचून आवडल्या तर समजायचं तो आपल्याला हाताने मारणार आहे. हा पण त्याने हाताची मूठ आवळून लाथेने मारलं तर आपण पण लाथेने मारायचा. हा पाय कशाला देवान दिलेले आहेत मारण्यासाठीच ना वासाड्या. मारताय का तुम्ही त्याला? मारतं म्हणजे ह्याला मारायलाच पाहिजे. हा बघा किती मध्ये मध्ये बोलतो दत्तू तुला सांगितलेलं कळतं उगाच मध्ये मध्ये बोलतो. सरशी लक्ष देत नाही. मॅडम मॅडम थांबा. तुम्ही पण मारला ना मारावं असं वाटतं ना तुम्हाला. ए वासाड्या तुझा थोबाड बघूनच ना तुला मारावा असा वाटतोय. हा थोबाड बघा ना थोबाड बघा. हे बघ नीट लक्ष दे. हा बघ काय आहे समोरच्या माणसानं समजा अशी मूठ आवळण आपल्याला मारण्यासाठी आणि मारण्यासाठी त्याने असा नुसता हात वर केला की डायरेक्ट आपण काय त्याचं पाय धरायचं आणि मग हात जोडायचं आणि म्हणायचं सॉरी मना मारू नको दादा मारू नको मी लय गरीब आहे. मला तुम्ही माझा लहान पोरगा समजा मी तुमचा लहान भाऊ पण असन मला का मारतावाय मला मारू नका सॉरी आणि एवढ्यावर जर ऐकला नाही तर डायरेक्ट हे काय? त्याचं पाय धरायचं सोडायचंच नाही सोडीपर्यंत. मग ना तो माणूस आहे ना वीर घालतो मग तो आपल्याला मारायचा सोडून देतो. काय समजले असं आहे का नाही नाही? मोरे सर पण म्हणजे नक्की कुठलं टेक्निक आहे अटॅकिंगचं का सरेंडरचं? अहो सरेंडरचं एवढा अटॅकिंग टेक्निक आहे त्याच्यामुळे कोण मारू शकत नाही. काय समजले असं आहे. अहो पण सेल्फ डिफेन्स क्लास आहे ना मग तुम्ही माझ्या पोराला असं सॉरी बिरी म्हणान काय शिकवताय? हा ना युगो आधी तुम्ही तुमचा बंद करा. इगो? हा मग काय हो सॉरी बोलायला काय हरकत आहे मला सांगा ना. पण सर मारणारा सॉरी बोलून पण नाही ऐकलं तर मग ना त्याला ना आईच्या रक्ताची शपथ घालायची. हा पण सर मारणारे 3-4 जण असतील तर मग वसाड्यानं तुला मारायलाच पाहिजे. किती प्रश्न आता हा एक निस्तरताना माझ्या नाकात दम आलेला आहे. परत प्रश्न कुठले काढतोस हा? अहो नाही त्याचं तसं काही चुकीचं नाही. अहो 3-4 काय रस्त्यातून जाणारी 7-8 लोक पण येऊन त्याला बदा मारते. याला मारतात? हो सर मला सांगा ना की 7-8 जणांनी एकत्र मारायला आले तर काय करायचो? परत प्रश्न आता काय करायचं हा म्हणजे बरोबर आहे. हा त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक वेगळं टेक्निक आहे होल्डिंग ऑर्गन्स टेक्निक तर आपण वापरायचं. होल्डिंग ऑर्गन टेक्निक म्हणजे माहिती आहे तुला काय आहे? काय नाही सोपं आहे. समजा असा आजूबाजूला सगळं आपल्याला मारायला आलेत तर त्यांच्याकडे असं आजूबाजूला बघायचं आणि डायरेक्ट बसायचा आणि अशी मुटकुली मारायची अशी मुटकुली मारायची. अशी मुटकुली मारून आपण गप राहायचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय आपलं सगळं जे नाजूक अवयव आहेत ना त्यांना मार लागत नाही. काय नाही म्हणजे पोटात जेटर आहे आतड आहे हा म्हणजे तोंड आहे नाक आहे कान कसं मी झाकूनच घेतलेलं आहेत ना तर त्याला मार बसत नाही दुसरं काय नाही. म्हणजे मार पडला तरी इकडे पडेल इकडे मसेलवर पडेल मुका मार लागेल का नाही काय समजलं असं जागलं आहे गाय ग त्यावर नाही. पण सर मला सांगा अशा वेळेला 2 जणांनी एकत्र हातपाय ओढले आणि मुटकुला सोडून मारलं तर लगेच प्रश्न पडतात वयाला. आग लागली ह्याच्या कुठनं उत्तर द्यायची. एवढं पाठांतर नको माझा. तुझा क्वेश्चन बरोबर व्हेरी गुड पॉईंट. काय करायचं नाही तुझ्या लायकी प्रमाण आणखी 15 मिनिटं तू मार खायचा असं आहे. अहो काय अहो सेल्फ डिफेन्सचा क्लास आहे ना हो. मग तिकडं तुम्ही त्याला सॉरी म्हणा पाया पड लप मार खा असं काय शिकवताय? असं काहीतरी शिकवा ना की म्हणजे त्यानं ना कोणाचाच मार खाल्ला नाही पाहिजे असं डॅशिंग झालं पाहिजे असं पोटात गप्पा फाईटी घालता आले पाहिजेत. असं काय नाही तो उपाय आहे माझ्याकडे. काय तो? पण सहसा ना मी तो कोणाला सांगित नाही. काय समजलं? मला सांगा ना. असं म्हणता वाय आता तुम्ही जवळचे आहो म्हणून तुम्हाला सांगतो. मी कधी झाले जवळची? आता मनावर घेतलं तर सगळंच होऊन झालं का नाही? असू द्या कोणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम तर आपण तरी काय करणार ना. हे बघ हा तुम्हाला मोठा हा लगेच बोलला इकडे पुढे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा हे लिंबू आहे. हा हे लिंबू कापायचं आणि टाचण्यात टोचायच्या आणि समजा समोरून एखादा माणूस तुला मारायला आला तर काय करायचं ते मी सांगतो तुला. अरे वासाडे तू कुठं आलास? कुठून आलो?
माझ्या क्लासच्या बाजूला फालतू क्लास उघडला तू नाही असं निंबू काढून तू अंधश्रद्धा पसरवून नाही राहिला ते मा- नागतोड्यासारखा तुडतुड करतो नाही रे तुला बाबा. असा तुडवून काढतो रे. नाही, ऐक तुम्ही ना. बायना खा अरे बाबा. परतोंड्या. ए, काय काय अरे काय- काय- काय नाही करतो टाकू का खाली फेकू तर तुला? उलटा करू? उलटा करू? ह्या टेक्निकला काय बोलायचं सांगितलं नाही सरांनी तू गप चल, गप चल. वा 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 तुमच्या टेक्निक्स एकदम कमाल होत्या आणि मस्त झाला परफॉर्मन्स आणि मला हा फोटो तुमचा मोरी खूप आवडलाय क्या बात मस्तच हा सर असी सई आर्ट डिपार्टमेंटला माझ्याकडून मोठी शाबासकी आहे या आय लॉकिंग लाउडन्स टेक्निक म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचंय जर ह्या भागात ते राहिलं असेल तर पुढच्या भागात प्लीज हे एक्सप्लेन करून सांगा कारण फारच इंटरेस्टिंग नाव आहे फार मजा आली पारसमणी तुम्हाला या रूपात बघून फारच मजा आली हा फोटो फार विशेष आहे रसिका मस्त दत्तू मस्त धमाल झाला परफॉर्मन्स तर सदा प्रभाकर नावातच टॅलेंट आहे नाही खरंच सांगतो विश्वास ठेव प्रभाकर नावात टॅलेंट नसतं तर प्रसाद नावाचं टॅलेंट आलंच नसतं कारण माझ्या वडिलांचं नाव प्रभाकर आहे त्यामुळे ते आलंच ओघाने झालं दत्तू कुठल्या क्लासला जातो कोणी विचारलं तर काय सांगशील मोसडीच्या क्लासला गेलो होतो म्हणून काय तुझी स्वप्न आहेत छान होती का तो फोटो खरंच मस्त आहे खरोखर मस्त म्हणजे मोरे जरा दाखव असंच आहे का आतमध्ये जरा सिक्स पॅक्स वगैरे तर नाही छान होती कॉन्सेप्ट मस्त मस्त रसिका छान मजा आली खूप मजा आली